काल उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना आमचं सरकार आल्यानंतर असं झालं आणि त्याच्या आधीचं सरकार असं होतं असं सातत्यानं वक्तव्य केलं। पण तो सोयीस्कररित्या हे विसरले की त्या मंत्रिमंडळात ते पण होते, त्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये तेही सातत्यानं सहभागी होते। मग दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यात नाव घेता येईल। आणि मग जर सामुदायिक जबाबदारी आपण म्हणतो तर त्या मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी यांची होती का नव्हती? ज्या विषयावर टीका टिप्पणी हे करतात त्या विषयात त्यांची भूमिका त्यावेळेस काय होती? या सगळ्या विषयाकडे सुद्धा आपण नीट गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे। कारण ज्या घटना या राज्यामध्ये घडतायत, मागच्या आठवड्यात असेल, 15 दिवसात असेल, 1 महिन्यात असेल, 2 महिन्यात असेल, या जर बघितल्या तर सरकारचे डोळे बंद आहेत का? सरकारचे कान बंद झालेले आहेत का? सरकारचं तोंड शिवून टाकलेलं आहे का? अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या मनामध्ये सुस्पष्टपणे आहे। आणि म्हणून याच्यामध्ये सरकार बोलत का नाही? सरकार काही कृती का करत नाही? गोड गोड आणि गोलमोल नक्की बोलतं सरकार।